भरघोस मतदान केलं आहे आणि पुढे सुद्धा आम्ही पाचही उमेदवार पुढे सुद्धा असे जनतेचे काम करून आपला आशीर्वाद घेणार आहोत। जे मला भेटले सुद्धा नाहीत परंतु त्यांनी आपल्या भागामध्ये येऊन आपला प्रचार करून आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं पडेल या उद्देशाने काम केले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। खरं तर संजय घोगरे पाटलाचं मी मनापासून अभिनंदन करतो की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 19 वर्ष रक्तदानासारखा एक चांगला उपक्रम राबवणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवून काम करणं मला असं वाटतं की ते संजय घोगरे पाटीलच करू शकतात। मी संजय घोगरे पाटलाचं त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आपण दरवर्षी घेत आहे। निश्चितच या उपक्रमाचा फायदा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कामासाठी निश्चितच झालेला आहे, ही मला सांगायला खरं तर अभिमानानं वाटते। संजय पाटील निश्चितच या भागामध्ये आरोग्याच्या ज्या ज्या समस्या होतील, मोफत आरोग्य शिबिर असेल, वर्षभरामधल्या सगळ्या मोतीबिंदूसारखा असेल, चष्म्याच्या गुटी असतील, ह्या निश्चितच पुढच्या काळामध्ये करून या सिडको हाडकोमधल्या लोकांचं आरोग्य नीट राहील। मग ते राजकीय आरोग्य असेल आणि स्वतःचं आरोग्य नीट करण्याचा संजय पाटील खरं तर एक चांगले डॉक्टर आहेत। ते निश्चितच या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतील। खरं तर नांदेडवासियांचं मी मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये, नांदेडच्या इतिहासामध्ये नांदेडला भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर येणाऱ्या 10 तारखेला होतोय आणि माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे नांदेडला कमळ उगवणं खरं तर अत्यंत कठीण होतं। मला वाटतं की अशोक चव्हाण साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालं आणि त्यामुळं नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर येणाऱ्या 10 तारखेला होतोय। याचं खरं तर नांदेडवासियांसाठी अत्यंत मोठं काम आहे आणि मी अभिमानाने एवढं सांगेल की नांदेडचा खऱ्या अर्थाने विकास आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, या जिल्ह्यामध्ये आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून ट्रिपल इंजिनचं सरकार निश्चितच या महापालिकेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम निश्चितच करेल। खरं तर राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी, विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये नशिबानं आमदार झालेली जी व्यक्ती आहेत, या ठिकाणी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस हे या जिल्ह्यामधला, या महापालिकेमधला 1 नंबरचा पक्ष होईल अशा पद्धतीचं चित्र म्हणत होता। मला वाटतं की नांदेड महापालिकेमध्ये 2 नगरसेवक चुकून आले आणि 45 नगरसेवकांचं डिपॉझिट जप्त झालं। याचा अर्थच खरं तर तुम्ही आपल्या नेतृत्वाबद्दल, आपल्या स्वतःच्याबद्दल कधीतरी आत्मपरीक्षण करावं आणि खोटं बोलून या ठिकाणी आतापर्यंत लोकांची दिशाभूल करून जी मतं मिळवत होती, मला वाटते की नांदेडच्या लोकांनी त्यांना झिडकारलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स अशाच पद्धतीचा असेल, हे चित्र आहे। लक्षात ठेवा। हे बघा, युती केली म्हणजे पदावर बसवलं अशा पद्धतीचं चित्र काय वाटाघाटीनं। तुम्ही जर त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली, विनाट त्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पार्टी मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये नाही झाली, कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा होता, भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा होता, त्यामुळे ती युती झाली नाही। परंतु इलेक्शनच्या नंतर युती झाली, त्याचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे। या शहराच्या विकासासाठी जे लोक आमच्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चित केलं नसते। चव्हाण साहेब जर BJPमध्ये नसतील तर मला वाटत नाही की BJP इतका परफॉर्मन्स दाखवत असं नव्हतं। चव्हाण साहेबामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वामधून जे चव्हाण साहेबांनी काम केलं त्याच्या कामाची पावती म्हणून लोकांनी 45 सीटा दिल्या। विजय जनशक्तीचा आहे, धनशक्तीचा आहे? हे विजय जनशक्तीचा आहे आणि चव्हाण साहेबाच्या विश्वासाचा विजय आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। हे रक्तदान शिबिर 19वं आहे आमचं। सतत आम्ही 18 वर्ष झाले, 19वं चालू आहे। हे माझे मित्रमंडळ, युवाशक्ती मित्रमंडळ आणि भाजपा या दोन्ही याच्यातून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि तुम्ही प्रतिसाद बघत आहात की चांगला प्रतिसाद आहे आणि हे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालू आहे। 6 वाजेपर्यंत आम्ही रक्तदाते येऊन रक्तदान करतात। आमचे मार्गदर्शक नांदेड महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री राष्ट्रवादीत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि तेव्हापासून ते आम्ही पक्षाचं काही म्हणजे कोण्याही पक्षात असो
आम्ही रक्तदान शिबिर 26 जानेवारीला आम्ही घेणार म्हणजे घेणार आणि आमचे रक्तदान शिबिरामध्ये चांगल्या प्रतिसाद आम्हाला मिळतो. कारण आम्ही सतत रात्री बेरात्री ज्या जनतेला केव्हाही रक्तदानाची गरज पडेल त्यावेळेस आम्ही या 4 ब्लड बँक आहेत त्या बँकेशी संपर्क करून आम्ही रक्तदान पुरवठा करतो. यामुळे आमच्या इथं रक्तदान शिबिराला प्रतिसाद चांगला आहे. आणि आपण जे समोरल्याला मदत करतो, समोरल्याला गरज पडल्याच्यानंतर जे धावून जातो त्यामुळे सर्वजण येतात. आणि जातीपाती रक्ताचा काय विषय आहे? जातीचा आणि रक्ताचा काहीच संबंध नाही. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि एक वेळेस असंच योग आलता की एका जवळच्याला रक्ताची गरज पडली होती आणि त्यावेळेस माझ्याकडून त्या रक्तदात्याला रक्त देता आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही रक्तदान शिबिर चालू केले आणि हे सतत आम्ही आता 19 वर्ष झालं घेतो. नक्कीच आपण जे काम करतो, कार्य करतो त्याचा अहवाल येतो आणि त्यानुसारच आपल्याला ही जनता निवड करते. कारण आम्ही जे रक्तदान शिबिर असेल, कोरोना काळात काम केले होते आणि आरोग्य शिबिर, मी MGMच्या मार्फत एक मोठं आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्याच्यामध्ये 350 गरजूंना जे शस्त्रक्रिया करायची होती ती उपलब्ध करून दिली ती. सांगण्याचं एकच आहे की आपण जे करतो त्याच्यावर जनता हे आपल्या पाठीमागे राहते. आपण चांगलं केल्याच्यानंतर नक्कीच चांगलं होतं. मला अंदाज आहे 400-450 तरी होतील, 400-450. नाही जे साहेब म्हणतील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले राज्यसभा खासदार, नांदेड जिल्ह्याचे विधाते जे म्हणतील, अशोकराव चव्हाण साहेब जे म्हणतील ते आम्हाला मान्य आहे.